पिंपरी चिंचवडच्या हितासाठी आपण सगळ्यांनी पिंपरी चिंचवड हे केंद्रबिंदू ठेवून, विकास हे केंद्रबिंदू ठेवून आपण सगळ्यांनी मार्ग काढला पाहिजे. त्याला त्यांचाही मनाचा मोठेपणा होता नाना काटेंचा, की ते म्हणाले ताई तुमचं बरोबर आहे, कधीतरी आपले राजकारणातले मतभेद बाजूला ठेवून आपण सामाजिक कार्यक्रमांसाठी, सामाजिक कामासाठी, विकासासाठी एकत्र एक समाज म्हणून येणं गरजेचं आहे. कारण का समाज आज पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. हा आरोप मी एकटी करत नाहीये. या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या असतील किंवा जी काही माहिती सरकारकडून येते त्याच्यातून आहे, त्याच्यावर त्यांची आणि माझी चर्चा झाली. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, गेले 3 आठवडे मी दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये नरेगाचं बिल असेल किंवा न्यूक्लिअर अग्रीमेंटचं बिल असेल, अशी 2-4 महत्वाची बिलं किंवा एक शिक्षणाचं नवीन रिऑर्गनायझेशन, त्याचबरोबर JPC 2 झालेल्या आहेत, 130 अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्या अमेंडमेंटची जी JPC जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, ज्याच्यात 30 दिवस जर कोणीही जेलमध्ये गेलं तर तो मंत्री किंवा मुख्यमंत्री राहू शकत नाही, प्रधानमंत्री राहू शकत नाही, ते एक बिलची JPC. आणि दुसरी JPC वन नेशन वन इलेक्शनची. आणि एक सिलेक्ट कमिटी आहे, ती आहे पूर्णपणे फायनान्सची. म्हणजे ज्या दिवाळखोऱ्या कंपनी असतात त्या विकल्या गेल्या पाहिजेत का, ते टाइम बाउंड मॅनर झाले पाहिजे का, तर अशा एक सिलेक्ट कमिटी, 2 JPCs आणि 3 पार्लमेंट. त्यामुळे गेले 3 आठवडे या सगळ्या कामांमध्ये आणि दोन बिलं म्हणजे IBC ज्याला म्हणतो आपण, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड बिल, ह्याचा एक मोठा इम्पॅक्ट तुम्हाला पुढच्या काही दिवसात दिसेल. त्या सिलेक्ट कमिटीनी इकॉनॉमी आणि दिवाळखोरी झालेल्या कंपनीज ह्याच्यावर होणारा इम्पॅक्ट, हे एक महत्वाचा मुद्दा ह्याच्या चर्चेत झाला. या दोन्ही JPCs वन नेशन वन इलेक्शनची अतिशय महत्वाची आहे. आणि 130 अमेंडमेंटची ही JPC, ज्याचा इम्पॅक्ट काश्मीर टू कन्याकुमारी होणार आहे, त्याला आम्ही प्रचंड विरोध केलेला आहे. या 2 आणि त्याचबरोबर नरेगा आणि न्यूक्लिअर अग्रीमेंट जे एनर्जीसाठी जे ओपन अप केलेलं आहे, या दोन्हीमध्ये प्रचंड अस्वस्थता आमच्या मनात होती. आम्ही कडाडून त्याचा विरोध केला, पण गोंधळात